फेमस आहे तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापुरात फेमस आहे तांबडा पांढरा रस्सा. अक्षराचं नाव घेतो ना मागरान कसा. आयुष्यात कुणीही यावे कुणीही जावे, आयुष्यात कुणीही यावे कुणीही जावे, सुंदररावांच्या साथीने प्रेमासरंग यावे. वा 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 वा. आणि खरंच तू रॉ मगाशी जो शब्द वापरलास ना तो इतका करेक्ट आहे. म्हणजे हे रॉ पणच आपण मिस करतो म्हणून आपण गावाकडे जातो त्या सुट्ट्यांमध्ये. आपल्याला तो भाग, तिथलं राहणीमान, तिथलं आकर्षण ह्याच गोष्टींमुळेच. कौलारू घरं, चिऱ्याच्या भिंती किंवा कोकण स्पेशली कोकणाबद्दल अगदी कंदील, ह्या माळा, म्हणजे जितकं सिम्प्लिसिटीमध्ये ब्युटी असते असं म्हणतात पण ते खरंच खरं आहे. केळीची पानं, हा फीलच वेगळा. आणि हा कुठेच आपल्याला किती चांदीचं सोन्याचं ताट आलं ना तरी ह्याची मजा याच्यातच. अगदी खूप मस्त फील होतं. आणि मी ह्या गोष्टींनी प्रचंड अशा खूप जवळच्या गोष्टी असतात. फुलं, पानं आणि निसर्ग आणि त्यातल्याच ह्या गोष्टी कौलारू घरं आणि अशी तोरणं आणि असं रॉ कलर केलेला मला खूप मस्त वाटतं. मी खूप एक्सायटेड. मला तुम्हाला दोघांनाही हा प्रश्न विचारायचा आहे. आता तुमच्या लग्नाची घाई सुरू आहे आणि दडपण वगैरे आहे की नाही? म्हणजे तुम्ही केळवणाला आलेला आहात, आता तुमचं सहजीवन सुरू होणार आहे लग्नानंतर, तर ती काय फिलिंग आहे ते आधी हवं आहे सांगा. भीती अशी नाही आहे, दडपण नाही. फक्त कारण मला तर आधी अक्षरा आणि माझ्यामध्ये सुरुवातच आमची बोलतात ना काय होत होती की प्रेमाची सुरुवात ही छोट्याशा वादातून होती. तशीच आमची एक वादाची ठिंडी पडली होती. आमची भेटच तशी झाली एका वादातून. आणि नंतर जसे आम्ही एकमेकांना भेटत गेलो, जसे आमची ओळख वाढत गेली, तसं मला रिअलाईज झालं की नाही, माझ्या आयुष्यात जी मुलगी येणार आहे, जिचं माझ्यावरती प्रेम आहे, ती अक्षराच. मग आता मी तर खूप उत्सुक आहे की आत्ता आमचं लग्न कधी होणार आहे आणि आम्ही एकत्र